हॅलो नमस्कार, मी दिव्या तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज माझा भाऊ गणेश हा आमच्याकडे केळवण्यासाठी आलेला आहे। तर आज मी लगबगीने लागलेले स्वयंपाकाला, कारण सर्व गोष्टी रेडी करून ठेवायच्या होत्या। त्याला मार्केटला सुद्धा जायचं होतं, तर स्वयंपाकाचं मी पटापट आवरून घेतलं। सोबतच आधी नाश्ता वगैरे बनवून घेतला। तर त्यासाठी पोहे बनवायचं ठरवलं, पण भाऊला कांदा कशातच आवडत नाही, म्हणून मी कशातच म्हणजे स्वयंपाकात कुठंच कांद्याचा वापर केलेला नाही आहे, कारण त्याला कुठंच कांदा आवडत नाही। त्यासाठी मी कशातच कांद्याचा वापर नाही केला। माझा स्वयंपाक वगैरे चालूच होता, तर तेवढ्यात शची उठली। तिला झोपेतून उठावं आईच हवी असते, तर मग तिला थोडंसं ब्रश वगैरे करून दिलं। त्यानंतर तिला फ्रेश केलं, आंघोळ वगैरे घालून दिली आणि त्यानंतर वापस परत लागली स्वयंपाकाला। भाजी वगैरे टाकून दिली आणि तोपर्यंत गणेश पण आला। त्यालासुद्धा थोडंफार चहा पाणी नाश्ता वगैरे त्याचा केला। तर त्याने चहा वगैरे घेतला आणि मी थोडंसं ताईकडे जाऊन येतो, तोपर्यंत परत मी थोडंसं स्वयंपाकाची बाकीची तयारी करून घेतली। भज्यांचं वगैरे भिजवून घेतलं आणि माझे सासरेच म्हणजे मामाजी ऑफिसला लवकर जातात, त्यासाठी आधी त्यांच्यासाठी स्वयंपाक करून घेतला। सोबत कुकर वगैरे सुद्धा लावून घेतलं। स्वयंपाकाची सर्व तयारी झाल्यानंतर बनवले पोहे। छान असे पोहे बनवून झाले। पोहे बनवून झाल्यानंतर सर्वांनी पोह्यांचा नाश्ता वगैरे केला, पण शचीला मामाकडूनच नाश्ता करायचा होता, म्हणूनच शची आणि गणेश दोघांनी मिळून नाश्ता केला। आणि आज पहिलाच टाईम असा आहे की शचीने गणेशच्या हातूनच खाल्लेला आहे, नाहीतर ती गणेशला बघून रडते वगैरे आणि म्हणजे खेळते त्याच्यासोबत, पण एवढं बॉन्डिंग तिचं जमत नाही। पण आज मामा तिच्याकडे आलेला आहे, तर तिला खूपच खुशी झालेली होती आणि तिने मामा मला भरवून दे, मामा मला खायचं आहे असं करत मामासोबतच पोहे छान असे एन्जॉय केले। दोघांनी मिळून पोह्यांचा नाश्ता वगैरे केला आणि त्यानंतर आता त्याला जायचं होतं मार्केटमध्ये काही कपडे वगैरे घ्यायला, तर तो निघून गेला कपडे घेण्यासाठी। आणि म्हटलं आता तो निघून गेला, मामाजी ऑफिसला गेले, त्यामुळे मी स्वयंपाकाचं पॉज केलं, तिथे स्वयंपाक राहू दिला। थोडंफार आम्हीसुद्धा नाश्ता केलेला होता, त्यामुळे आता नंतरच स्वयंपाक करायचा। आतासुद्धा बोलला जाऊ दे नंतरच स्वयंपाक कर, म्हणून म्हटलं आता स्वयंपाकाला देते पॉज आणि मी लागली डेकोरेशनच्या कामाला। तर मग डेकोरेशनसाठी छान छान असे काही माझ्याकडे मणी वगैरे होत्या, त्या मणी वगैरे एका पेजेसवर लिहून घेतल्या, छान असे पेजेस डेकोरेट केले। आणि काही माळा वगैरे आहेत आमच्याकडे फुलांच्या, त्या काढून घेतल्या असं। आणि काकांच्या दारी केळीचं झाड आहे, तिथलं केळीचं पान वगैरे आणलं कापून। आणि आता चला डेकोरेशनला सुरुवात करूया। सर्वात आधी एका वाटीमध्ये गोपीचंदन भिजवून घेतलं, ते छान असं मिक्स पाण्यामध्ये झाल्यानंतर त्याने केळीच्या पानावरती गणेशची केळवण असे नाव लिहून घेतले। नाव तयार झाल्यानंतर आता ते जे पान होतं ते भिंतीला चिपकवायचं होतं, तर जो डबल टेप होता त्याने छान असं ते नाव चिपकून घेतलं। त्यानंतर आमच्याकडे काही फुलांच्या माळा आहेत त्या घेतल्यात आणि त्याने छान असं डेकोरेशन मी तयार केलं, कारण जास्त जर केलं तर खूप गजबज दिसणार, म्हणून थोडंफारच माळा वगैरे तिथं लावल्या। त्यानंतर जे मी म्हणी वगैरे लिहिल्या होत्या त्यासुद्धा तिथं चिपकवून घेतल्यात आणि खालीसुद्धा त्याच्यासाठी पाट वगैरे ठेवला आणि दोन साईडने म्हणी वगैरे जे मी पेजेस केलेले होते ते पेजेस वगैरे चिपकून घेतलेत। आणि अशा प्रकारे आता माझं हे जे डेकोरेशन आहे ते पूर्ण प्रकारे रेडी झालेलं आहे। तर आपण बघू शकतात की छान प्रकारे असं मी डेकोरेशन इथं केलेलं आहे। सोबतच समया दिवे वगैरे यांचासुद्धा वापर मी तिथं डेकोरेशनमध्ये केलेला आहे आणि याचं पूर्ण जे डेकोरेशन आहे माझं ते तयार झालेलं आहे। आपण बघू शकतात किती छान असं मी डेकोरेट करून घेतलेलं आहे। चला आता डेकोरेशन झालं, आता लागते रांगोळीच्या नादी, कारण की रांगोळीला सुद्धा खूप टाईम लागत असतो। पण आज आमच्याकडे कलर थोडे कमी होते आणि आतासुद्धा बाहेर गेलेल्या होत्या, तर कलर असं म्हटलं चला राहू द्या, जेवढे आहे तेवढ्यातच रांगोळी आपण काढण्याचा प्रयत्न करूयात। तर त्यामध्ये जो काळा कलर होता शचीला जास्तच आवडला आणि शचीने त्यानेच पूर्ण हात अंगण वगैरे सर्व भरून ठेवलं। आणि तेवढ्यातच आता माझी जी रांगोळी आहे केळवणाची ते मी छान छोटीशी सिंपलशी अशी रांगोळी काढलेली आहे। आणि इकडे हे बघा बाईने किती असं तांडव करून ठेवलेलं आहे, पूर्ण हात आणि सर्व अंगण वगैरे चांगलं भरून घेतलं। तर सर्वात आधी आता तिला धुवून काढते। काळा कलर असल्या कारणाने तो जास्त सोमटलेला होता आणि सोबतच ती एका ठिकाणी शांत बसत नव्हती, इकडे तिकडे पळत होती आणि स्वतःच्या अंगाला तर हात लावतच होती, सोबतच फरशीला इकडे तिकडे सर्वच ठिकाणी हात लावत होते। त्यामुळे तिने सर्व काळं करून ठेवलं। तर सर्वात आधी ते साफ केलं, तिला आंघोळ घालून दिली, तिला व्यवस्थित नीटनेटकं बनवल्यानंतर सर्व घर व्यवस्थित पुसून काढलं आणि परत लागली आता स्वयंपाकाला, कारण आता संध्याकाळ झालेली होती, 4-4:30 वाजलेले होते आणि गणेशसुद्धा आता येणार होता। त्यासाठी म्हटलं चला पटकन आता आपण स्वयंपाक करून घेऊन या। स्वयंपाकामध्ये मी छान अशी डाळ भाजी बनवली, सोबतच आलूची भाजी बनवली, कढी बनवली, असं माझा सर्व जो स्वयंपाक आहे भाज्या वगैरे बनवून झाल्यात। आता बनवते पोळ्या।
कारण सर्वात जास्त टाईम तर पोळ्यांनाच लागतो. म्हणून म्हटलं चला आता पटपट पोळ्या बनवून घेते, कारण सर्वच झालं. त्यानंतर सर्वात शेवटी गरमागरम तळण काढूयात आणि मग जेवण करायला बसूयात असंच ठरवलं. सर्व पटपट मी पोळ्या बनवून घेतल्या. पोळ्या बनवून झाल्यानंतर जेवणासाठी जी ताटं, वाट्या, प्लेटी जे लागणार होतं ते ग्लास, ते सर्व साहित्य मी काढून घेतलं. कारण की एक्स्ट्राचं जे सामान आहे ते सर्व मी एका टाकीमध्ये भरवून ठेवलेलं असते आणि वरती जे आहे ते फक्त कामापुरतेच वस्तू असतात. म्हणून आता आम्ही सर्वजण एक सोबतच जेवण करणार होतो. म्हणून मग सर्व जे सामान आहे ते बाहेर काढलं, सर्व व्यवस्थितपणे स्वच्छ करून घेतलं, पुसपास झाली त्याची. आणि त्यानंतर एवढं झालंच माझं, तर गणेशसुद्धा आला. तर चला म्हटलं आता तळण काढून घेऊयात, कारण गरमागरम तळण काढलं की लगेच ताटं बनवायला घेते. तर पटपट तळण काढून घेतलं आणि ताटं बनवायला सुरुवात केली. ताटामध्ये सर्व साहित्य जसं की 2 भाज्या, जसं डाळ भाजी आणि कोरडी भाजी आलूची, पोळ्या, भात, साधं वरण, असं सर्व जे साहित्य होतं ते त्यामध्ये ठेवलं. सोबतच सलाद वगैरे सुद्धा कापून घेतलेला होता, तो सुद्धा त्यामध्ये सर्व सलाद वगैरेचं साहित्य सुद्धा ठेवलं. सोबत जे तळण काढलेलं होतं ते सुद्धा त्यात ठेवलं. आणि स्वीटमध्ये काही बनवायचं म्हटलं तर तो बोलला की नाही जास्त काही तामझाम करू नको. म्हणून मी स्वीट काही न बनवता बाहेरूनच श्रीखंडाचा डबा बोलवून घेतला आणि श्रीखंड वगैरे त्यामध्ये ठेवलं. असं माझं जे ताट आहे ते जेवणाचं ते पूर्ण प्रकारे मी आता रेडी केलेलं आहे. ताट वगैरे बनवून झाल्यानंतर आता गणेशसुद्धा काकाकडून आमच्याकडे आला. तर येताबरोबर त्याचं आधी ऑप्शन वगैरे केलं. ऑप्शन वगैरे केल्यानंतरच त्याला घरामध्ये एंट्री वगैरे दिली. सर्वात आधी मी ऑप्शन केलं, त्यानंतर आत्याने ऑप्शन केलं. ऑप्शन झाल्यानंतर तो घरात आला. घरात जिथं डेकोरेशन वगैरे केलेलं होतं तिथं त्याला बसवलं पाटावरती. आणि आता जेवणाचं जे ताट होतं ते सुद्धा आणलेलं आहे. सोबतच त्याच्या मामाजी आणि शशीचे बाबा हे सुद्धा जेवण करायला बसले. आणि शचीला आता जेवण भरवत होत्या. असं सगळेजण आता मी जेवण करायला बसलो. आणि मी जर थोडंसं स्वयंपाकामुळे दगदग झाली तर म्हटलं चला आपण नंतरच जेवूयात, कारण वाढणं वगैरे सुद्धा करायची होती. कारण घरचेच असल्या कारणामुळे सर्व बोलले की नाही जेवण सोबतच करून घ्या, वाढणं काय आपण इथंच आणलं की सोबत करूयात. पण म्हटलं नको, मी वाढण करून घेते, त्यानंतर सर्व जेवण करूयात. मग तसंच ठरवलं आणि सर्वजण आता जेवण करायला बसलेत आणि मी सर्वांना वाढण करत होती. तर सर्वात आधी गणेशला सर्वांनी आम्ही घास वगैरे भरवले, त्याला बसवलं, त्याचं ताट वगैरे आणलं आणि त्याला श्रीखंड आणि पुरी वगैरे तो बोलला की जास्त तळणातलं करूच नको, कारण मळमळसारखं होतं आणि प्रवास करायचा होता. कारण तो मला घ्यायलासुद्धा आलेला होता. केळवण तर होतंच, पण सोबत मला घ्यायला म्हणजे लग्नासाठी मला घ्यायलासुद्धा तो आलेला होता. त्यासाठी म्हणे आता उद्या आपल्याला परत प्रवास करायचा आहे, त्यानंतर आम्हाला देवीकडे सुद्धा जायचं होतं. तर म्हणे ताई प्रवासच होणार आहे, त्यामुळे तू फक्त साधं भाजी पोळीच माझ्यासाठी जेवण कर आणि तळण वगैरे सुद्धा जास्त करजू नको. पण तरीसुद्धा आता जेवण म्हटलं, नवरदेव म्हटलं म्हणजे थोडंफार तर काही करावंच लागतं. पण तरी भावाचं असं कशालाच केलं तसं कशालाच करावं असं चालू होतं. तर चला आता जे मी सर्व जेवणाचं वगैरे बनवलं आहे ते एक घास आम्ही सर्वांनी त्याला भरवला. सर्वात आधी तर मीच भरवला, त्यानंतर आत्यांनी वगैरे आम्ही सर्वांना त्यांना घास वगैरे भरवले आणि ते आता बसले सर्वजण जेवण करायला. गणेश आणि माझी लहानपणापासूनच खूप छान अशी बॉन्डिंग आहे. तर आम्ही सर्वजण सोबतच लहानचे मोठे झालोत आणि त्यामुळे म्हणा किंवा आम्ही एका इच्छे आहोत त्याच्यामुळे म्हणा आमचं खूप पटतं. त्याचं आणि ताईचं म्हणजे त्याची जी बहीण आहे सुंदरताई, त्यांचं दोघांचं एवढं पटत नाही तेवढं आमचं दोघं बहीण भावांचं खूप पटतं. आम्ही भांडतो पण तेवढंच आणि आमचं पटतं पण तेवढंच. सर्वजण म्हणतात ही दोघंजणं म्हटलं म्हणजे डोक्याला तापच आहेत, कारण आम्ही आरडाओरडसुद्धा तेवढंच करत असतो. तर चला आमच्या अशा गप्पा गोष्टी करत करतच यांची जेवणं चालू होती. आणि हे बघा शची, तिला काहीच घेणं देणं नाही की जेवणं चालू आहेत की काय चालू आहेत. ती छान मोबाईल घेऊन मोबाईल बघत होती. फक्त तिला म्हटलं अगं मी इकडे आहे, तर तिला दिसलं की माझ्या हातात मोबाईल आहे, तर सुरू बाईचं हाय हाय बाय बाय करणं. तर चला सर्वांच्या गप्पा गोष्टी करता करत आता गणेशचं जेवण संपलेलं आहे. जेवण वगैरे झाल्यानंतर त्यांनी छान असं शोभ सुपारी घेतली आणि आता टाईम आहे ते गिफ्ट द्यायचा. तर मग शशीच्या बाबांनी छान असं त्याच्यासाठी ड्रेस वगैरे आणलेला होता, म्हणजे त्याला पैसेच देऊन दिले होते, त्याच्याच चॉईसने त्यानं ड्रेस घेतलेला होता. तर तो ड्रेस वगैरे घेऊन आला, त्याला ड्रेस वगैरे चढवला आणि आता तो बसलेला आहे आणि आम्ही सर्वजण गप्पा गोष्टी करत आहोत. कारण आता लग्नाची प्लॅनिंगसुद्धा चालू होती, काय राहिलं काय नाही हे सुद्धा विचार आमचं पूस करणं चालू होतं. तोच त्याने सर्वांना नमस्कार वगैरे केला. आम्ही सुद्धा सर्वांनी जेवण वगैरे म्हणजे आत्याने माझं जेवण राहिलं होतं ते सुद्धा जेवण वगैरे झालं. आणि आता परत काय करायचं आहे, आजोबाला टाईमच आहे, तर बस इथं जसं चालू होता. तर तो बोलला नाही आता मी झोपतो लवकर, कारण उद्या सकाळी लवकर जायचं आहे. तर तो जायला निघाला. तर तेच त्याच्यासाठी ड्रेस घेऊन आली. मामा तू ड्रेस विसरलास आहे, घे ड्रेस घे. तर सध्या ड्रेस मामाला तिने ड्रेस दिला.
तर चला आता जेवण वगैरे सर्व टपलं, मी ड्रेस वगैरे चेंज केला आणि आता लागते परत कामाला, कारण आधी डेकोरेशन करा आणि नंतर डेकोरेशन काढा, कारण आताच काढून घेते, उद्या सकाळी मला जायचं सुद्धा होतं म्हणून तेव्हाच लागले तर डेकोरेशनला काढायसाठी. तर सर्व जे मी डेकोरेट केलेलं होतं ते सर्व सामान काढून घेतलं, व्यवस्थितपणे रॅप करून ते ठेवून द्यायचं होतं, नाहीतर काय होतं आपण तसंच घेतलं आणि चोडाबोडा करून ठेवलं तर ते सर्व एकात एक गुंततात हार आणि सर्व जे सामान आहे ते विस्कटल्यासारखं होतं आणि खराब होतं, परत यूज करायच्या लायकसुद्धा राहत नाहीत. त्यासाठी जे सर्व सामान आहे ते व्यवस्थित मी काढून घेतलं. आणि चला तर आता इथं हा व्हिडिओ मी इथं संपवते. आशा करते हा व्हिडिओ तुम्हा सर्वांना आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, सोबतच तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर नक्की करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.